नमस्कार श्रोते हो, ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. हा 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 हा. अहो, आपल्या घरच्यांचं. असो, हा झाला गमतीचा भाग. तर आज आपण ऐकणार आहोत थोडी सस्पेन्स, पण थोडी हलकी-फुलकी असणारी कथामालिका, टी अँड मी. आणि सोबत एक फेरफटका कोकणात मारणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल, तर अवश्य सबस्क्राईब करा. जर कोणाला आपली कथा या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आयडी दिलेला आहे, तर अवश्य कळवा. तुमची कथा तुमच्याच नावाने प्रसिद्ध होईल. चला तर मग सुरू करूयात टी अँड मीचा पहिला भाग. पावसाळा, काव्याचा आवडता ऋतू. अशा वेळी कार काढून मस्त लाँग ड्राईव्हवर एकटंच जायचं. शिल्लक सुट्ट्यांचा मस्त आनंद घ्यायचा. आणि जसं वपू म्हणतात, नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडरचे लाल चौकोन लक्षात ठेवतो, त्याप्रमाणे ते सुद्धा लक्षात घेऊन डोंगर दऱ्यातून होंडायचे. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा. हे दरवर्षीचं त्याचं ठरलेलं. आई-वडील दोघेही ट्रेकर्स, त्यामुळे लहानपणापासून हा नाद लागला त्याला. बिनधास्त जग हे वडिलांनी बिंबवले होते. फक्त भूताची भीती सोडली तर इतर कसलीच भीती वाटायची नाही. काव्या निघाला पुण्याहून वेंगुर्ला येथे जायला. खरं तर बाबांनी सांगितले होते की तिथे त्यांच्या मित्राचं घर आहे, भेटून ये. पण त्याला आधी फिरायचं होतं. मग निघण्याच्या आधी तो तिथे जाणार होता. तसं त्याला बाबांचं इंटेन्शन लक्षात आलं होतं. ते का इतकं इन्सिस्ट करतायत? कारण त्यांच्या मित्राची मुलगी लग्नाची आहे. आधी गुगलवर सर्च करून सर्व माहिती काढून एक होमस्टेमध्ये बुकिंग करून ठेवले होते. दरवर्षी नवीन ठिकाणी जायचं. लग्न झाल्यावर देखील दरवर्षी फिरायचे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील कोकण किनारपट्टीवर वसलेले वेंगुर्ला, उंच पर्वतांनी वेढलेल्या स्वच्छ पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाला कोकण म्हटलं की आठवतो तो निख्खळ वाहणारा स्वच्छ समृद्ध समुद्रकिनारा. मासे खाणाऱ्यांना तर कोकण प्रिय, निसर्गप्रेमींसाठी डोळ्यांचे पाळणे फेडणारे निसर्ग सौंदर्य. कोकणाची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे. तर काव्य वेंगुर्ल्याला पोहोचला. पावसाची भुरभुरी सुरू होती. हवेत मस्त गारवा होता. पाऊस आणि चहा यांचं नातं हे जन्मोजन्मीचे असावं, आणि सोबत भजी मिळाली तर बढिया. अशा या वातावरणात चहाची तलफ आली नाही तर नवलच. आई आणि तो चहा वेडे. वडील तर गमतीने नेहमी म्हणतात, दारूचं व्यसन असणाऱ्यांना जसं दारुड्या म्हणतात, तसं तुम्हाला चहाड्या म्हणायला हवं, कारण चहा घेता घेता तुम्ही चहाड्या करतच असतात. या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने हॉटेलमध्ये सामान ठेवून फ्रेश होऊन चहा मागवला. पण एवढी मजा नाही आली. दुपारी जेवण आटपून तो निघाला बाहेर फिरायला. निसर्गाच्या सानिध्यात रमला होता. दुपार उलटून गेली होती. सूर्य मावळतीला आला तसा सनसेटचा आनंद घेता येणार नव्हता. फिरता फिरता बराच लांब निघून गेला. डोंगराळ भाग होता, त्या वाटेवर आता चिटपाखरूही नव्हते. माकडांचा हैदूस. तो माघारी फिरला. चालून चालून दम लागत होता. तेवढ्यात अचानक मागून त्याला पैंजणांचा छून छून असा आवाज ऐकू येऊ लागला. तशी त्याची पाचावर धारण बसली. त्याने मागे वळून पाहिले तर कोणीही नव्हते. तो घाबरला. झपाझप पावले टाकू लागला. तर कोण्या मुलीचा खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला. ही 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 ही. त्याने मागे वळून पाहिले, पुन्हा कोणी दिसले नाही. काही वेळाने कोणाच्या पावलांचा आवाज येऊ लागला. हिम्मत करून त्याने मागे वळून पाहिले. काही अंतरावर एक पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी लगबगीने येताना दिसली. तिचे केस वाऱ्यावर उडत होते. तो अजूनच घाबरला. तसा त्याने मारुती स्तोत्र म्हणणं सुरू केले. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना एक म्हणत म्हणत तो मागे वळून पाहत होता. आता ती जवळपास 30 फुटावर आली होती. हात वेव करत थांबा म्हणत होती. त्याने घाबरून आपली गती वाढवली. ती मागून पळत आली. तो लटपटायला लागला. ती अगदी जवळ येऊन पोहोचली आणि म्हणाली, ए हॅलो, हात दाखवतीये तरी थांबत का नाही? मी का? नाही, भूताला म्हणत होते, असं म्हणत ती हसायला लागली. पण ती थोडी विचित्र भासली. बाय द वे, मी कविता कुलकर्णी. तिने आपली ओळख सांगितली. काव्य, अच्छा, म्हणून तो पुढे जाऊ लागला. ए मी मका, अरे तो रस्ता नाही. काव्य एकदम शॉक झाला. काय? मी इतक्या वेळ नाव सांगत बसल्या त्या जागी हे बोलायचं ना. ए बाबा, मला वाटलं तू तुझं नाव मी का सांगितले म्हणून मी माझं नाव सांगितले. छे, मी कधी सांगितलं माझं नाव? तुम्ही पंजाबी दिसताय का? कविताने हसून खांदे उडवत म्हणाली,
मी नाही बघितली निरखून. बरं, मराठीतला मिका सिंग. नाव सांगा. मी का सांगू माझं नाव? बरं, मी आतापासून तुम्हाला मिका सिंग बोलणार. काव्य चिडून, काय संबंध? संबंध तर आहेच. संबंध ऐकून काव्यात जोरदार किंचाळला. इतकं घाबरायला काय झालं? मी चुकून संबंध बोलले. माझं नाव काव्या राजे. कविता त्याची मजा घेत, ओहो राजे, ठीक आहे. ठीक आहे? उत्तम आहे, उत्तम. राजे, हा मार्ग लांबचा आहे. आपण आपली स्वारी त्या मार्गाला वळवावी. ती दिसायला खूप सुंदर. मधाळ बोलणं यामुळे तो भारावून गेला. तो तिच्या मागे मागे निमूटपणे चालू लागला. पुढे गेल्यावर एक छान छोटासा टी स्टॉल दिसला. राजांची स्वारी थकलेली दिसतीये. या, चहा घेऊ. टी अँड मी असं त्या छोट्याशा रेस्टॉरंटवजा टी स्टॉलचं नाव होतं. ती आपली तिच्या नेहमीच्या जागी बसली. तो वेगळा बसला. तिने काही न बोलता बसली. चहा आणि गरमागरम भजी वेटरने त्याला आणून दिली. काव्याने त्याला आवाज दिला, वेटर, बोला, अजून काही हवंय का? त्याने अदबीने विचारले. भजी कॉम्प्लिमेंटरी आहेत का, की त्या मॅडमनी दिली? वेटरने आश्चर्याने विचारले. कोणत्या मॅडम? काव्य कविताकडे बघत वेटरला म्हणाला, ती पांढरा ड्रेस घातलेली. सॉरी सर, मला तर तिथे कोणीच दिसत नाही. तुम्हाला काहीतरी भ्रम होतोय. अरे देवा, अशक्य आहे. त्या कविता कुलकर्णी मला दिसतायत आणि तुम्हाला नाही दिसत. वेटर त्याच्या कानाजवळ येऊन म्हणाला, खरंच अशक्य आहे. त्यांना जाऊन तर बरीच वर्ष झाली. काव्य एकदम चमकून म्हणाला, व्हॉट? तर श्रोते हो, हा भाग इथे संपला आहे. कथा काल्पनिक आहे, त्यामुळे काही ठिकाणं काल्पनिक आहेत, पण काही ठिकाणे खरी आहेत. आपला देश इतका सुंदर आहे, त्याला पौराणिक महत्त्व आहे. त्यामुळे मी माझ्या कथांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास नक्की कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.